I am diamond. I am silver. I am diamond. I am diamond. I am silver. I am gold. I am platinum. I am. चाचाजोबा, मी घाबरलो ना. का 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 काय बच्चा, आपल्या स्वतःच्या घरात असं कोणी घाबरतं का? तो डायमंड आहेस. यू आर अ डायमंड. Yes. I am diamond. I am diamond. Yes. I am. Yes, I am yes. diamond. Yes, you are diamond. हा बेटा, पण ते असं मनातल्या मनात म्हणून पुटपुट करून नुसतं होणार नाही ना. तू काय फक्त स्वतःला सांगतोयस का की आय एम डायमंड म्हणून? नो, तुला जगाला ओरडून सांगायचंय आणि सिद्ध करायचंय की येस आय एम डायमंड, है ना? आवाज असा पाहिजे की समोरचा थरथर कापला पाहिजे, घाबरला पाहिजे नुसतं आपल्याकडे बघितल्यावर. आय एम डायमंड. पण ते काकाजोबा, ते पोलीसवाले ते का ते माझ्यासाठी ते का ते तो विजय बोलतो, तो माझ्यासाठी आलेला का? तो का आलेला? मी सांगतो तो का आला होता. पण चाचाजी, ही चांगली शाईन नाही हा. म्हणजे ते लोक अजून बी काहीतरी शोधतायत. आपल्याला लवकर काहीतरी हालचाल करायला. हालचाल म्हणजे तो इन्स्पेक्टर भोसले जाम वेडा आहे. तो फक्त आपल्याला दाखवायला आला होता की त्याला आपल्या गाडीची पडली आहे, पण तसे काय बी नाही. तो इथे फक्त वाश काढायला आला होता. आता तो वाश काढत काढत कुठे जाणार आहे ना, हे मला चांगलाच माहिती. शिवराम दारपला भेटायला पाहिजे. शिवराम साराडांचा ड्रायव्हर. सारडा फॅमिलीतल्या पुरुषांच्या हातावर टॅटू आहे ही गोष्ट आपल्याला कळली. कारण सीसीटीव्ही मध्ये ड्रायव्हरच्या हातावर पण टॅटू होता. पण शिवरामच्या हातावर टॅटू नसेल तर सिंपल आहे, ऍक्सिडेंट शिवरामनं केलाच नाही, त्याला लटकवलाय. पण आता सारडा फॅमिलीतल्या कुणी हा ऍक्सिडेंट केलाय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला असा माणूस पाहिजे जो सांगेल की सारडा फॅमिलीतल्या कुणाच्या हातावर तो टॅटू आहे. आणि असा माणूस म्हणजे शिवराम धारप. कुठे येतो? ठाणे जे. साम एव्हरेज. एवढेच म्हणजे तू असिस्टंट जेलर छे ने, मग बस झालं एवढेच. बांधूनच चांगलं आहे तुम्ही ॲम्बिशियस आहात. ते आमच्या कामाला या, लवकरच जेलर व्हाल. ओके सर. पण काम जल्दीमध्ये झालं पाहिजे. टाइम नती मारा पाशे. हो. चलो. छान आहे. तुम्ही स्वतः जाऊन आणलं? तुझ्यासाठी दुसऱ्याला गिफ्ट आणायला सांगेन इतका रोमॅन्टिक वाटलो मी तुला? मला वाटलं तुम्ही रागवलात माझ्यावर. रागावलं असतं तरी आणलं नसतं. आणि मी का रागावेन तुझ्यावर? मला माहिती आहे तुम्हाला साखरपुडा करायचा नव्हता ना, फक्त मी होकार दिला म्हणून तुम्हाला करावा लागतोय. तुला साखरपुडा नाही करायचा आहे का? म्हणजे तुम्हाला करायचा असेल. तुला करायचा आहे ना? हो. मग विषय संपला. आणि अगं साखरपुडाच करायचा आहे. बिल्डिंगच्या 25व्या मजल्यावरून उडी नाही मारायची आहे मला. करू साखरपुडा करू. हा म्हणजे हा सगळा बडेजाव मला आवडत नाही हे तितकंच खरं आहे. पण तरी सगळ्या जगासमोर तुझा हात हातात घेऊन त्या हातात अंगठी घालायला मला नक्की आवडेल. काय झालं? काय माहिती, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे, मी डेंटलला सांगेन, तो मेकॅनिक बोलवेल. तुमच्याकडे सगळं डेंटलच बघतात का? बरं, मग मी बघतो. म्हणजे मी करतो गाडी दुरुस्त. हे बघ, अशी काय डेट वाया गेलीच आहे, राहिलेली पण जाऊ देत मग वाया. नको प्लीज. मी तू यार एवढं लॉंग ड्राईव्हला घेऊन जायचा मी प्लॅन केला आणि ही गाडीच आत्ता बंद पडली. नो प्रॉब्लेम, आपण लॉंग वॉकला जाऊया. वॉक? अगं बाहेर धोधो कोसळतोय बघतीयस ना. मग काय झालं? आय मीन होणाऱ्या बायकोसोबत धोधो पावसात लॉंग वॉक नकोय का तुम्हाला? तुला जिथे लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार होतो ना, तिथे धोधो पाऊस एन्जॉय करण्यात खरी मजा आहे. कुठे जाणार होतो आपण? कर्जतला, आपल्या फार्म हाऊसवर. ओ,
आपण दोघच? मग अजून कोणी हवंय का तुला? शिवराम, मी शिवराम. काय झालं साहेब? चल आता अहो पण कुठं साहेब? तू फक्त चल. अहो पण साहेब. ओ साहब कहाँ लेके जा रहे हैं इसको? बकरा हलाल करने लेके जा रहे हैं क्या? हो कुठं घेऊन चालला ऐका ना हो साहेब. हो साहेब ऐका ना. अहो कुठं घेऊन चालले तुम्ही मला? हो हो साहेब ऐका ना. हो साहेब ऐका. अहो साहेब सोडा मला. अहो काय करतोय साहेब? अहो सोडा ना मला साहेब. टेन्शन ना वाद नती. सगळा बंदोबस्त झालेला आहे. मी बोललो ना तुम्हाला, टेन्शन घ्यायचं कारणच नाही. शिवरामचा सगळा बंदोबस्त झालेला आहे. હવે સમાધાન થઈ ગયો? હા. इलास ये. तू काय झालं घाबरायला? मी काय भूत वाटलो तू का? हा भूतच आहे. 12 तासाला मुंबईवरून देवरुख, देवरुखवरून मुंबई असं माणसं नाही करत, भूतच करू शकतात. आता आत आलायस ना, का अजून बडबडच करत राहणार आहेस? तू मला सांग, तू काय गेलं होतंस, कधी गेलंस, कधी इलस? एक छोटस काम आडलं ते केलं आणि इलं. मग त्यात एवढं बोलण्यासारखं काय? काय काम होतं तुझं? अरे असतात ना 17 भानगडी. मामा, हा? भानगडी करायचं वय नाही बरं आपलं. नाही, कुठली भानगड करून अडकलास तर मी तुला सोडवणार नाही. मेल्यान तोंड बघ आरशामध्ये माका सोडवतोय. पोलीस म्हणून तुमच्या पण आयुष्यात भानगडी असणार की नाही? हा चल आता. पोटामध्ये कावळ्यांनी आवाजी मोर्चा काढलाय. माझ्या भूक लागलीये, माका थांबलोय मी तुझ्यासाठी. चल. नाही, पण आधीच सांग, तू कुठे गेला होतास, कशाला गेला होता? बघ माझा भूक बळी गेला ना, मी तुझ्यावर आळ घे ना. माका भूक लागलीये. चल जेव जेव, नुसता जेव. भोसले. सॉरी सॉरी, जेवणाची वेळ होती. तुला बोलवलं, तू आला नाहीस. ते अजून जेलचं जेवायची वेळ नाही आली माझ्यावर. ती यायला पण नको. नाही म्हणजे कैद्यांच्या हातचं जेवण तुला आवडणार आहे का? नव्या नवरीच्या हातचं जेवण जेवतोयस ना? अरे बापरे. बरं, परमिशन, माझ्या मीटिंगचं काय झालं? हा मीटिंगचं केलंय. तर जरा बाकीच्यांच्या जेवणाची वेळ आहे ना, ती झाली की ती पण करून टाकू मीटिंग तुझी. ओके. बरं जेवणार ना? नाही हो, खरंच ना. बरं चहा पाठवून देतो. हा. मजा आली ना? काय काय झालं? काय नाही. आशाताई, आशाताई, पटकन गरम पाणी आणि एक टॉवेल घेऊन ये. ओकेस ना तू? आधीच थंडी वाजत होती आणि त्यात हा एसी. आता वाजतीये का थंडी? कोणीतरी बघेल. आय डोंट केअर. वेडे आहात का? आधी नव्हतो, आता झालोय. मी तू खूप दिवसात मी असं वेड्यासारखा वागलो नाहीये. म्हणजे मी बिझनेसच्या व्यापात विसरून गेलो होतो. व्हॉट इज इट टू हॅव रिअल फन. तू आल्यावर तो सगळा आनंद परत आलाय. ऐका ना, मा पप्पा किंवा आजोबांनी बघितलं ना तर खूप वाईट दिसेल. प्लीज. आणि आपण आपला प्लॅन ड्रॉप करूया. तुम्ही मला प्लीज हॉटेल रूमवर सोडता? ओके, मी पटकन दुसऱ्या कारची की घेऊन येतो. आशाताई, ओके. थँक्यू. गरम पाणी चांगलंय आतमध्ये. येस. हो.
चलो निघायचं. चल चल. येस. शिवराम धारप. हो नमस्कार. कसा आहेस? साहेब जेलमध्ये माणूस कसा असणार तसाच आहे. काय तर तुझ्याकडूनच गाडीचा ऍक्सिडेंट झाला असं कळलं. होय ना साहेब. अहो नको व्हायला पाहिजे होतं तेच झालं म्हणजे तर काय करणार ना. अहो त्याचीच तर शिक्षा भोगतोय ना मी. बायका पोरांची आठवण येते? ऐका ना येणारच ना साहेब. आहेत म्हणजे येणार सगळ्यांनी येते तशी मला पण लय आठवण येतो. मला सांग त्या 6 तारखेच्या रात्री काय घडलं रे नेमकं? अहो साहेब अरे किती वेळाला तेच तेच सांगायचं. सगळ्यांना सांगितलं मी आता परत परत तेच नको. पण पहिल्यांदा भेटतोय ना शिवराम, सांगणार आहे मला. अहो नको ना साहेब परत परत. एकदा प्लीज माझ्या. अहो त्याने काय मला परत शिक्षा मिळणार आहे का? अरे पोलीस नाही शिक्षा देत, शिक्षा कोर्ट देत. आम्हाला फक्त काय गुन्हेगारांना उचलायचं, शिक्षा देणार आम्ही कोण? सांग ना मला काय घडलं त्या दिवशी. हे बघ त्या दिवशी तू गाडी चालवत नव्हता. नाही अहो मीच गाडी चालवत होतो. मीच चालवत होतो. तू चालवत होता? नाही नाही मीच चालवत होतो गाडी. काय घडलं रे? हे बघा म्हणजे आमचे विकी बाबा आहेत ना, त्यांना त्यांच्या मित्राकडे सोडला आणि मी बंगल्यात परत गाडी घेऊन जात होतो. मध्येच मला जरा दारू प्यायचे ओके आले म्हणून मी परत दारू प्यायला थांबलो. मग तू आधी दारू प्यायलास? आधी तर एकटाच दारू प्यायलास? हो म्हणजे मला एकट्यालाच प्यायची सवय आहे. मी एकटाच बसतो. नक्की एकटाच बसला की कुणी जुना मित्र एखादा होता? नाही जस्ट विचारतोय आम्ही. जनरल लोक मित्रांबरोबर दारू पितात ना. नाही 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 अहो मला एकट्यालाच सवय आहे प्यायची. मी एकटाच बसतो. मग तू एकटा दारू प्यायलास, मग तू गाडी चालवत होता. मग निघालो आणि मग कंट्रोल सुटला ना साहेब गाडीवरचा. आणि मग नको ते झालं म्हणजे व्हायला नाही पाहिजे होतं पण झालं ना साहेब ते माझ्याकडनं. वाईट झालं रे. काय ते हो आता माझ्या नशिबात होतं असं म्हणायचं. आता काय ते नशिबातल्या गोष्टी असतात ना त्या चुकत नाही असं म्हणतो ना आपण, ती फेडावं. मला तुला बघून खूप वाईट वाटतं रे. एवढा साधा माणूस तू, एवढा सिंपल. काय तुझी फॅमिली असेल? कसं रे शिवराम, कसं तुझ्या हातून असं काहीतरी योग असणार तुझ्या हातावर? बघू म्हणजे हात तर बघू. मला कळतं म्हणून सांगतो. बघू अहो नाही साहेब म्हणजे बघू ना तुझा हात. आपण चांगलंच खरचटलंय रे. ते गावी होतो ना लहानपणीच गोंधलेलं आहे गावी. गावी? एस येस शिवराम. म्हणजे एस फॉर शिवरामच आहे. ते गावाकडे हातावरती गोंधवतात, लक्षात यायला हवं होतं आधी. पण मॅडम एस गावाकडे एस असं का गोंधवतील ना? जे गोंधवायचंच असेल तर मग मराठीत लिहितील संपूर्ण नाव ते शिवराम. पण सर या शिवरामच्या आई वडिलांना इंग्रजी येत असेल का? नाही म्हणजे नसेलच येत असं मला वाटलं की येत असेल. पण शिवरामच्या हातावर एसचं चिन्ह आहेच. आता काय करायचं? आता काय सर सर आपण एक काम करायचं का, या सारडा फॅमिलीची अख्खी कुंडली चेक करूया. ऍक्सिडेंटच्या वेळेला हे कुठे कुठे काय काय करत होते ना सगळं चेक करूया. सलमान ह्या सगळ्याला किती वेळ लागेल जरा विचार कर. मॅडम आता फास्ट ट्रॅक निकाल लागायला लागले आहेत. आपण फास्ट ट्रॅक केसेस सॉल्व्ह करायची सिस्टम सुरू करू.
बरोबर आहे, पण तरी लागायचा वेळ तो लागणारच आहे. सारडा फॅमिलीकडे पैसा आहे, पॉवर आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते काय काय झोल करतील विचार करा जरा. शिवाय आपल्याला 2 वेगळी माणसं कामाला लावायला लागतील. त्यासाठी परमिशन लागेल सर, आणि पुराव्यांशिवाय परमिशन मिळणार नाही. म्हणूनच आपल्याला ना असं काहीतरी करायला पाहिजे की आपण स्मार्टली वेळेत टार्गेट पर्यंत पोहोचू. टार्गेट? आपलं टार्गेट कोण आहे? विकी सारडा. विकी सारडा. आणि विकी सारडाला टार्गेट करणं हे पॉसिबल आहे? शक्य आहे सर. एवढंही शक्य, सोपं, पॉसिबल नाही. समजून घ्या, विकीचं आडनाव सारडा आहे आणि सारडा या आडनावातच खूप पॉवर आहे. त्या माणसाकडे आज इतकी पॉवर आणि इतका पैसा आहे ना की तो विकी सारडाला असा खुलेआम सोडणार नाही. त्याच्यापर्यंत पोहोचणं पोलिसांना काय आता कुणालाही अवघड आहे. त्यांचं कसं आहे ना, या सारडांचा हत्तीच्या कळपासारखं आहे. बरोबर ते हत्ती जसं त्या पिल्लाला कळपाच्या मधोमध चालवतात ना, की बाहेरच्या कुणाला ते पिल्लू दिसत पण नाही, इतकं सिक्युअर ठेवणार ते त्याला, इतकं प्रोटेक्ट करणार आता ते विकी सारडाला. त्यामुळे विकी सारडापर्यंत पोहोचणं हे थोडंसं अवघड आहे. त्याच्यासाठी परमिशन पण लागेल. तुम्ही शेरेकर सरांशी बोलता का? करेक्ट मॅडम. सर प्लीज. ए पळे, काय संबंध नाही सर, तुम्हाला सर तुम्ही बोला सर. हो हो. आडला हरी मोराचे पाय धरी. एक एक बोशू चल ना लवकर, उशीर होतोय का मला. किल्ली नेहमी विसरतोस तू. हा. हे घे, काय होईल तुझं माझ्याशिवाय? मला काही करायचंच नाहीये तुझ्याशिवाय, सगळं माझं तुझ्याकडेच आहे, कळलं ना. खूप डिपेंडेंट होत चाललायस तू माझ्यावर. लावलंच नाही तू यार, प्लीज लाव. मला आयुष्यभर तुझ्यावर असं डिपेंडंट राहायचंय. काय करणार, हेच म्हणजे बायको सुंदर नाही का? हो झालं. एवढं लवकर? आता तर कुठे मूड असा. दुपारी येतोयस ना? आज दुपारी मी त्याच्या साखरपुड्याला येतोयस ना? मी त्याचा साखरपुडा आहे आज दुपारी? हा. याला भन्नाट आहे हे. मला कळत नाहीये, माझं कॅलेंडर फास्ट आहे की ही माणसं सुपर फास्ट आहेत. ते सारडांचा साखरपुडा नाहीये, घरगुती कार्यक्रम आहे. त्यांच्या घरी जायचंय आपल्याला. पण मी काय म्हणतो, कशाला जायचं आपण घरी? म्हणजे बघा, देवयानी माझ्या मामाची मुलगी, मी तर तिची मैत्रीण, तिची एंगेजमेंट, त्याला जाण्यापेक्षा आपण इकडे ए गपरे, तुला खूप काही दुसरं जागतिक महत्वाचं काम आहे का? ऐक ना, बोलवलंय त्यांनी, जायला हवं. सगळ्यांशी असं फटकून वागत चालणार नाही विजय. तू तिथे कधी वागलो फटकून? नाही वागत. अच्छा, कोणी वागू? चिकू दादा तू ना एक दिवस माझे डोळे घालवणार आहेस का डोळे बंद करून यायचं ना मग. आता उघडू डोळे. जातोय मी. कुठे चालला? आज आपल्याला मिताच्या साखरपुड्याला जायचंय. एक तर ना हे असं माझ्याशी ही पण बोलत नाही, नीट बोलायचं. ही दादागिरी आमच्या बरोबर बरी चालते तुझी. बाबांना झापलंस तू? झापलं ना. तुम्हाला आवाज नाही ऐकवाला काल? अरे काय झापलं मी त्याला. मी म्हटलं हे परत जर आता वागला ना तर मग पोलिसी खाक्या दाखवीन. मामा आहे म्हणून सोडतो म्हटलं. म्हणजे नाही, म्हणजे हे काम सुद्धा मलाच करावं लागणार आहे. सगळी वाईट कामं मला का करावी लागतात? काय जैसे ज्याचे कर्म तैसे. चिकू दादा जाऊ दे ग त्याला. पण तुला का ओरडायचंय त्यांना? अगं काय केवढा प्रवास केलाय त्यांनी, एवढी दगदग करायची गरज आहे का? जाऊ दे, तू चल आवरायला घे. हा चल. हा हॅलो. हा आता मी पैशांची सोय केली. हा 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 पूर्ण पूर्ण. हा नाही, बाकी फोनवर नाही बोलता येणार, भेटून बोलूया. कधी भेटूयात? हा नाही पण मग तुम्ही गाडीचे डिटेल्स मला लवकरात लवकर पाठवा, ते जास्त गरजेचे आहेत आता. हो हो, मी सरांना कळवते. सर
सॉरी मला माहिती आहे मला खूप लेट झालाय, पण काय करणार काय, संसारी माणूस ना, मला आत्ता कळतंय माणसांना लेट का होतो. लग्न नाही, बाकी लटांबर पण मागे लागतं ते ना. जाऊ देत, माझ्याकडे विचित्र गोष्ट आहे काय? गणपत डाकेबद्दल. तो ज्याची किडनी काढणार होते. हो, तो, त्याची बायको आणि दोन्ही मुलं ऍक्सिडेंट मध्ये ऑन द स्पॉट गेलेत.